उसका सोल तेरे पास, तेरा सोल उसके पास, मेरा सोल किधर है? समझा मेरे को? क्वेश्चन मत समझा दोबारा। मुझे आंसर देना ही नहीं है, मुझे देना ही नहीं आंसर। कैस वक्त में रहती रह तू। स्टॉप गिविंग यू आंसर्स ओनली नाउ। भगवान बचाए ऐसे क्वेश्चन से। कैन यू किस मी राइट नाउ? मैं किस करूं तेरे सोल? तेरा सोल है कि वो लड़की का सोल है, बता दे। हॅलो, वेलकम टू डे 4 ऑफ डेली व्लॉगिंग. तर टू बी ऑनेस्ट, मला आज काही शूटच करता आलं नाही, कारण आज खूपच जास्त जरा हॅक्टिक डे होता. काल मी होते कुडाळला आणि मग सकाळी आम्ही सावंतवाडीला गेलो, मग तिथून कुडाळला आलो, मग तिथून कणकवलीला आलो आणि पाऊस खूप असल्यामुळे पूर्ण रेनकोट वगैरे अंगावर होता. सो फोन कंटिन्युअसली आतमध्ये होता आणि खूप काही गोष्टींच्या मध्ये होतो, आम्ही कामात होतो. सो शूट नाही करता आलं आणि मग माझं संध्याकाळ झालं, अरे बापरे मी काय दाखवू ऑडियन्सना डेली व्लॉगिंग. तर मी सांगितलं आहे, बट आय हॅव समथिंग फॉर यू. ते म्हणजे माझं असं होतं की मला खूप आधीपासून व्लॉगिंग वगैरे करायचं आहे, पण होत नाही. मग मी ना कुठे जायचे मी व्लॉग करायची, बट ना त्याचा इंट्रो करायची ना एंड करायची. आणि असे व्लॉग्स सगळे होते रेडी, 4-5 व्लॉग्स माझ्याकडे, आणि जे मी कधी पोस्ट नाही केले आहेत आणि जे मी रिसेंटली रेडी करून ठेवले आहेत की मी एव्हरी संडे टू संडे टाकेन ऑर एल्स समथिंग. सो तुम्ही प्लीज आज हा वाला व्लॉग बघा, ज्यात मी निवतीला गेले होते. पावसाळा सुरू झाला आणि मग आम्ही निवतीला फिरायला गेले होते मी, आणि त्या दिवसात मी जे काही केलेलं होतं ते त्या व्लॉगमध्ये होतं. सो प्लीज एन्जॉय करा तो व्लॉग. हाय गाईस बोलू की हाय हॅलो हॅलो गाईस असं बोलू, कसं बोलू मी? मला इंट्रोडक्शन करायला येत नाहीये. गाईस, हाय गाईस. One eternity later. हॅलो. हसलास ना, हसलास तू असं करायला हात असं घेतलास, त्याच मला कळलं की तू हसलायस. फालतू हॅलो केलास गेलाय तू. बघा सर, मी काय तुझे 72 फॉलोअर्स असतील तुला त्याच्यावरती. इकडेच बॅक दाबते तुझ्या हॅलो वरती. गजब बेइज्जती. किल्ले नव्हते तो कोण व्हिडिओ मध्ये. हॅलो वरच बॅक पोचणार की नाही तुम्ही किल्ले नदी पर्यंत. असं नको ना करू यार. लेट मी इंट्रोड्यूस. मग हॅलो नाही तर काय बोलू? हॅलो वरती डबल टॅप करतील 10 सेकंड डायरेक्ट बोल. काय एवढ्या याच्यात मी 4 ब्लॉक केले. हॅलो, मी चालले किल्ले निवतीला. पावसाळा चालू झालाय आणि मोस्टली मी सिंधुदुर्ग जास्त एक्सप्लोर केलं नाहीये. म्हणजे मी गेले निवतीला, किल्ले निवतीला, पण पावसाळ्यात नाही मी कधी गेले. आणि मला ह्या पावसाळ्यात मोस्ट ऑफ दी सगळं बघून घ्यायचं आहे. त्यामुळे आता मी चालले आहे किल्ले निवतीला. जस्ट सकाळी निघाले आहे मी, नाश्ता वगैरे केला आहे आणि अगदी 10 मिनिटात आता मी पोहोचेन. तशी मी बरी दिसते ह्या ब्लॉगमध्ये, त्यामुळे मला सबस्क्राईब करा. सो मी किल्ले निवतीला पोहोचल्यावर तुम्ही रूट एन्जॉय करा आता, मग निवतीला पोहोचल्यावर मी तुम्हाला दाखवेन. बाय. काय मी
12 seconds later. अजून 20 मिनिटं आहेत मला पोहोचायला आणि चिरीबिरी पाऊस पडतोय. एवढं भारी वाटतंय ना मला. असं ना काय खावंसं वाटतं माहिती का? कणीस, मक्याचं कणीस. त्याला असं मीठ, मिरची आणि मिरची नाही सॉरी मीठ, लिंबू, मसाला असं. आम्ही कॉलेजमध्ये असायचो ना तर बाहेर ती आपलं सावंतवाडला जिथून एसट्या जातात ना तिथे असायचा आणि तिथे आम्ही कणीस खायचो, मी आणि सिद्धी. तसं मला असं खावंसं इच्छा होती. आणि जेव्हा लोणावळ्याला जातो तेव्हा कसं लोणावळ्याच्या घाटात ती चीजवाली मॅगी असते तसं इथे कुठेतरी. इथे पण ठेला लावूया का एक मस्तपैकी? इथे पण चालेल ना? म्हणजे किल्ले बिल्ले असं नाही, म्हणजे समुद्र जाताना असं पावसाळ्यात मस्त आहे ना. स्मार्ट आहे मी, तशी स्मार्ट आहे एकदम. लोकांना टॅलेंटची माझ्या कदर नाहीये त्यामुळे त्यांना कळत नाही माझा स्मार्टनेस. राहू देत. मी तर जास्तच आज एक्साइटेड आहे कारण मी खूप दिवसांनी घराच्या बाहेर पडले आहे. उडगायला मराठी वर्ड फिरायला कॅन्सल. ते असतात ना इंस्टाग्राम वर मराठी वर्ड फिरायला कॅन्सल. इथे तेंडुलकर राहायला होता. हा राहू दे. काय तेंडुलकर राहायला होता? सॉरी, सचिन तेंडुलकर इथे राहायला आलेले त्यांच्या 50th बर्थडेला. आणि ते असतं ना फिरायला कॅन्सल. रॉंग. उडगायला इन मालवणी करेक्ट. तसं मी आज उडगायला आले. उडगायला आणि उडगून झाल्यावर जातो बोगवे आणि हा रोड जातो किल्ले निवतीला. त्यांच्याकडे त्यांच्या ग्रुपला बघून ना अशी तो मूवी आहे ना दिल चाहता है, ते गोव्याला जातात त्यांची आठवण आली. बेस्ट आहे हा. पण आता मी येऊन गाडीत बसले कारण प्रचंड पाऊस, म्हणजे मला जेवढा हवा होता दुप्पट तिथे मुसळधार पाऊस पडायला लागलाय. सो मी हाफ भिजले आणि मग आता गाडीतून बसले, वाट बघले पाऊस कधी कमी होईल, अजून काही शॉर्ट्स कॅप्चर करता येतील. तर मी आता किती पाऊस पडतो हे आय एम शुअर. भयंकर पाऊस पडतोय की आता समुद्र दिसेना असा झालाय, आम्हाला दिसत नाहीये. दिसतोय तुला? थोडासा उतार झालाय. कसं होतं रे जेवण? चांगलं होतं. 8 out of 10. 8 out of 10. तुला कसं होतं? मस्त होता. पैसे कोण देणार तू? आम्ही दोघं लहान बाळ आहोत. सो लहान बाळांसारखे काय जेवलात ना? आम्ही खूप जेवलो, पोट भरून जेवलो, एक घ्या मनापासून जेवलो. मस्त मस्त व्ह्यू मध्ये जेवलो, छान व्ह्यू एन्जॉय करत करत जेवलो चिरीमिरी पावसाचा. दोघांनी अर्ध बिल द्या दे.